नमस्कार. महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज. होनमुर्गीवर शोककळा. शेळ्यांना पाणी पाजायला गेलेल्या 5वीतील चिमुरड्याचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी परिसरात एक हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे. शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका 5वीतील विद्यार्थ्यांचा सीना नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. समर्थ कोळी, वय अंदाजे 10-11 वर्षे असे या मृत मुलाचे नाव असून या दुर्घटनेत त्याच्या इतर 2 मित्रांना सुदैवाने वाचवण्यात यश आले आहे. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर समर्थ आणि त्याचे 3 मित्र मैत्रिणी आपल्या शेळ्या घेऊन रानात गेले होते. दुपारच्या कडक उन्हामुळे तहानलेल्या शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी हे सर्वजण सीना नदीच्या पात्राजवळ पोहोचले. सध्या नदी दुथडी भरून वाहत असून पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे. शेळ्यांना पाणी पाजत असताना उन्हाच्या तडाख्यामुळे या चिमुरड्यांना नदीत पोहण्याचा मोह झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही मित्र नदीच्या पात्रात उतरले. मात्र पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने तिघेही वाहून जाऊ लागले. यावेळी काठावर असलेल्या त्यांच्या सोबतच्या मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली. एकाचा अंत, दोघांना जीवनदान. स्थानिकांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उडी घेतली आणि वाहून जाणाऱ्या 2 मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र समर्थ पाण्याचा वेग जास्त असल्याने खोलवर ओढला गेला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. होनमुर्गी गावातील एका उमद्या शाळकरी मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पालकांनी पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांपासून मुलांना लांब ठेवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 95 610 36 596. महाराष्ट्र सुखदेव न्यूज. संपादक गुरुदादा गायकवाड. पाहत रहा फक्त महाराष्ट्र सुखदेव न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.